नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-आय-टी भरती 2026 करिता काही महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, जीन पियाजे यांच्या मते कोणत्या अवस्थेत मूल अमूर्त संकल्पनेचा तार्किक विचार करण्यास सुरुवात करते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2। तर पहा, जीन पियाजे यांच्या मते औपचारिक कारक अवस्था कोणती आहे? औपचारिक कारक अवस्था या अवस्थेमध्ये मूल हे अमूर्त संकल्पनाचा तार्किक विचार करण्यास सुरुवात करते। प्रश्न क्रमांक 2, कोहलबर्ग यांच्या मते नैतिक विकासाच्या कोणत्या स्तरावर व्यक्ती हा समाजमान्य कायदे आणि नियमांना प्राधान्य देते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, रूढिगत स्तर। कोणता आहे? रूढिगत स्तर या स्तरावर व्यक्ती हा समाजमान्य कायदे आणि नियमांना प्राधान्य देते। प्रश्न क्रमांक 3, व्हायगोस्की यांच्या सिद्धांतात स्कार्फोल्डिंग म्हणजेच मचाण या शब्दाचा अर्थ काय आहे? तर व्हायगोस्की यांच्या सिद्धांतांमध्ये स्कायफोल्डिंग या शब्दाचा जो अर्थ आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 4, शिकण्याच्या प्रक्रियेत प्रौढांकडून दिलेली जाणारी तात्पुरती मदत। काय आहे? शिकण्याच्या प्रक्रियेत प्रौढांकडून दिली जाणारी तात्पुरती मदत। प्रश्न क्रमांक 4, शाळा ही समाजाची लहान प्रतिकृती आहे असे कोणी म्हटलेले आहे? तर शाळा ही समाजाची लहान प्रतिकृती आहे असे पहा ऑप्शन क्रमांक 1, जॉन ड्यूई। कोणी म्हटलेलं आहे? जॉन ड्यूई यांनी म्हटलेले आहे। प्रश्न क्रमांक 5, मुलाला अभिप्राय फीडबॅक देण्याची सर्वोत्तम पद्धत कोणती आहे? तर मुलाला अभिप्राय देण्याची सर्वोत्तम पद्धत जी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 3, सकारात्मक आणि रचनात्मक सूचना देणे। काय आहे? सकारात्मक आणि रचनात्मक सूचना देणे ही सर्वोत्तम पद्धत आहे। प्रश्न क्रमांक 6, विद्यार्थ्याच्या अभ्यासातील अडचणी शोधण्यासाठी कोणती चाचणी घेतली जाते? तर विद्यार्थ्याच्या अभ्यासातील अडचणी शोधण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 3, निदानात्मक चाचणी। कोणती चाचणी घेतली जाते? निदानात्मक चाचणी घेतली जाते। प्रश्न क्रमांक 7, मानसिक वय हे 10 वर्ष आणि शारीरिक वय हे 8 वर्ष असल्यास मुलांचा बुद्ध्यांक किती असतो? तर किती असतो? तर तो ऑप्शन क्रमांक 3 पहा 125। किती असतो? 125 हा मुलांचा बुद्ध्यांक असतो। प्रश्न क्रमांक 8, एडवर्ड दे बोनो यांनी विचार करण्याच्या पद्धतीमध्ये कोणत्या संकल्पनेचा वापर केलेला आहे? तर एडवर्ड दे बोनो यांनी पहा विचार करण्याच्या पद्धतीमध्ये ऑप्शन क्रमांक 4 पहा 6 विचार टोप्या। काय आहे? 6 विचार टोप्या या संकल्पनेचा वापर केलेला आहे। प्रश्न क्रमांक 9, प्रगतिशील शिक्षणाचे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनचे जनक कोणाला मानले जाते? तर प्रगतिशील शिक्षणाचे जे जनक आहे तर ते ऑप्शन क्रमांक 1, जॉन ड्यूई। कोणाला मानले जाते? जॉन ड्यूई यांना मानले जाते। प्रश्न क्रमांक 10, समावेशक शिक्षणाचा एक्सक्लुझिव्ह एज्युकेशन मुख्य उद्देश काय आहे? तर समावेशक शिक्षणाचा मुख्य उद्देश हा पहा ऑप्शन क्रमांक 3, सर्व प्रकारच्या मुलांना सामान्य शाळेत एकत्र शिक्षण देणे, आर्थिकदृष्ट्या मागास मुलांसाठी वेगळे वर्ग भरवणे हा मुख्य उद्देश आहे। प्रश्न क्रमांक 11, अध्ययन अक्षमता लर्निंग डिसेबिलिटीमधील डायसलेक्सिया कशाशी संबंधित आहे? तर अध्ययन अक्षमतामधील डायसलेक्सिया हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3, वाचन दोष। कशाची? वाचन दोष यांच्याशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 12, समायोजन ॲडजस्टमेंट म्हणजे काय? तर समायोजन म्हणजेच पहा ऑप्शन क्रमांक 2, परिस्थितीशी स्वतःला जुळवून घेणे। काय होतो? परिस्थितीशी स्वतःला जुळवून घेणे म्हणजेच समायोजन होय। प्रश्न क्रमांक 13, बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत 2 फॅक्टर थेरी कोणी मांडलेली आहे? तर बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत हा जो आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 3, स्पियरमन। कोणी मांडलेली आहे? स्पियरमन यांनी मांडलेली आहे। प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणते विधाने अनुवंशिकता आणि वातावरण यांच्या संबंधाबाबत योग्य आहे? तर कोणता आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 4 पहा
अनुवंशिकता आणि वातावरण यांचा परस्पर संबंध विकासावर परिणाम करतो, हे पहा योग्य विधान आहे. प्रश्न क्रमांक 15. शिक्षकाने वर्गात विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य निर्माण करण्यासाठी काय करावे? तर शिक्षकाने वर्गात विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य निर्माण करण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 2, प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळे बसवणे, गट प्रकल्प आयोजित करणे हे करावे. प्रश्न क्रमांक 16. मास्लो यांच्या गरजाच्या श्रेणीत हायरार्की ऑफ नीड्स सर्वोच्च पातळीवर कोणती गरजा आहे? तर मास्लो यांच्या गरजाच्या श्रेणीमध्ये पहा सर्वोच्च पातळीवर हे ऑप्शन क्रमांक 4 आत्मसाक्षात्कार काय आहे? आत्मसाक्षात्कार हे गरज आहे. प्रश्न क्रमांक 17. मुलाला नैसर्गिक वातावरणात मोकळेपणाने शिकू द्या असे कोणी आग्रहाने सांगितलेले आहे? तर मुलाला नैसर्गिक वातावरणामध्ये मोकळेपणाने शिकू द्या असे पहा ऑप्शन क्रमांक 4 रुसो. कोणी म्हटलेलं आहे? रुसो यांनी सांगितलेले आहे. प्रश्न क्रमांक 18. हावर्ड गार्डनर यांच्या मते भाषिक बुद्धिमत्ता लिंग्विस्टिक इंटेलिजन्स जास्त असलेल्या व्यक्तीचे लक्षण कोणते आहे? तर कोणते आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा शब्दाचा अर्थ आणि वापर प्रभावीपणे करणे. काय आहे? शब्दाचा अर्थ आणि वापर प्रभावीपणे करणे हे त्या व्यक्तीचे लक्षण आहे. प्रश्न क्रमांक 19. कोहलर यांनी चिंपॅन्झीवर केलेल्या प्रयोगातून कोणता सिद्धांत समोर आलेला आहे? तर कोहलर यांनी चिंपांजीवर केलेल्या प्रयोगातून पहा ऑप्शन क्रमांक 1 मर्मदृष्टी सिद्धांत. कोणता सिद्धांत समोर आलेला आहे? मर्मदृष्टी सिद्धांत हा समोर आलेला आहे. प्रश्न क्रमांक 20. बालहक्क कायद्यानुसार RT 2019 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी कोणते शिक्षण अनिवार्य आहे? तर पहा बालहक्क कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी पहा ऑप्शन क्रमांक 4 मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण. काय आहे? मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण हे अनिवार्य आहे. प्रश्न क्रमांक 21. अध्यापन प्रक्रियेतील अभिजात अभिसंधान क्लासिकल कंडिशनिंग सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर अध्यापन प्रक्रियेतील अभिजात अभिसंधानाचा जो सिद्धांत आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1 इव्हान पावलॉव. कोणी? इव्हान पावलॉव यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 22. सतत आणि सर्वकष मूल्यमापनमध्ये सर्वकष या शब्दाचा अर्थ काय? तर पहा सर्वकष मूल्यमापनमध्ये सर्वकष या शब्दाचा अर्थ काय होतो? तर तो ऑप्शन क्रमांक 3 पहा शालेय आणि सहशालेय अशा दोन्ही क्षेत्राचे मूल्यमापन. काय आहे? सर्वकष म्हणजेच शालेय आणि सहशालेय अशा दोन्ही क्षेत्राचे मूल्यमापन. प्रश्न क्रमांक 23. कुमार अवस्थेला अडोलेसेन्स वादळ आणि तणावाचा काळ असे कोणी म्हटलेले आहे? तर कुमार अवस्थेला वादळ आणि तणावाचा काळ असे पहा ऑप्शन क्रमांक 3 स्टॅनले हॉल. कोणी म्हटलेले आहे? स्टॅनले हॉल यांनी म्हटलेले आहे. प्रश्न क्रमांक 24. विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानावर आधारित नवीन ज्ञान देणे हे अध्यापनाचे कोणते सूत्र आहे? तर पहा विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानावर आधारित नवीन ज्ञान देणे हे अध्यापनाचे ऑप्शन क्रमांक 2 ज्ञाताकडून अज्ञाताकडे. काय आहे? ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे सूत्र आहे. प्रश्न क्रमांक 25. मुलाच्या विकासावर परिणाम करणारा सर्वात शक्तिशाली बाह्य घटक कोणता आहे? तर मुलांच्या विकासावर परिणाम करणारा सर्वात शक्तिशाली बाह्य घटक हा पहा ऑप्शन क्रमांक 1 कुटुंब आहे. काय? कुटुंब फॅमिली हा घटक आहे. प्रश्न क्रमांक 26. एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या भावना आणि इतराच्या भावना ओळखता येणे म्हणजेच कोणती बुद्धिमत्ता? तर पहा एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या भावना किंवा इतराच्या भावना ओळखता येते म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 पहा भावनिक बुद्धिमत्ता. कोणती आहे? भावनिक बुद्धिमत्ता होय. प्रश्न क्रमांक 27. मुलाला सुरुवातीच्या काळात भाषा शिकण्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय असते? तर मुलाला सुरुवातीच्या काळामध्ये भाषा शिकण्यासाठी पहा सर्वात महत्त्वाचे हे ऑप्शन क्रमांक 2 समृद्ध भाषिक वातावरण आणि संवाद. काय आहे? समृद्ध भाषिक वातावरण आणि संवाद हे सर्वात महत्त्वाचे असते. प्रश्न क्रमांक 28. बुद्धिमत्ता ही बदलता येते का? या प्रश्नावर आधुनिक मानसशास्त्राचे मत काय आहे? तर पहा बुद्धिमत्ता ही बदलता येते का या प्रश्नावर आधुनिक मानसशास्त्राचे मत हे ऑप्शन क्रमांक 1 पहा हो आहे. म्हणजेच बुद्धिमत्ता ही बदलता येते. योग्य वातावरण आणि सरावामुळे त्यात वाढ होऊ शकते असे आधुनिक मानसशास्त्राचे मत आहे.
प्रश्न क्रमांक 29, थॉर्नडाईक यांच्या अध्ययनाच्या नियमात खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? तर पहा, थॉर्नडाईक यांच्या अध्ययनाच्या नियमामध्ये ऑप्शन क्रमांक 4 सादृश्याचा, कशाचा? सादृश्याचा हा जो नियम आहे तर तो समावेश होत नाही. प्रश्न क्रमांक 30, वर्गात एखादा विद्यार्थी सतत खोड्या करत असेल तर शिक्षकाने काय करावे? तर पहा, वर्गामध्ये एखादा विद्यार्थी सतत खोड्या करत असेल तर शिक्षकाने ऑप्शन क्रमांक 1 त्याच्या वागण्यामागचे कारण शोधून उपाय करावे. काय करावे शिक्षकाने? त्याच्या वागण्यामागचे कारण शोधून त्यावर उपाय करावे. प्रश्न क्रमांक 31, मुलाच्या विकासाचा क्रम कोणता असतो? तर मुलाच्या विकासाचा क्रम हा पहा, ऑप्शन क्रमांक 4 डोक्याकडून पायाकडे. क्रम कसा असतो? डोक्याकडून पायाकडे असा क्रम असतो. प्रश्न क्रमांक 32, मुलाच्या चुकीच्या वर्तनाला सुधारण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे? तर मुलाच्या चुकीच्या वर्तनाला सुधारण्यासाठी सर्वात प्रभावी जी पद्धत आहे तर ती ऑप्शन क्रमांक 1 पहा, चुकीच्या वागण्याचे कारण शोधून मार्गदर्शन करावे. काय करावे? चुकीच्या वागण्याचे कारण शोधून मार्गदर्शन त्याला करावे. प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी कोणते मूल्यमापनाचे साधन हे गुणात्मक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, पडताळासूची. काय आहे? पडताळासूची हे मूल्यमापनाचे साधन गुणात्मक आहे. प्रश्न क्रमांक 34, मुलाला स्वतःच्या कल्पनाशक्तीचे नवीन काहीतरी तयार करणे म्हणजेच काय? तर मुलाला स्वतःच्या कल्पनाशक्तीचे नवीन काहीतरी तयार करण्यास म्हणजे पहा, ऑप्शन क्रमांक 2 सृजनशीलता. त्याला काय म्हटले जाते? सृजनशीलता असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 35, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा NCF 2005 नुसार शिक्षणाचे स्वरूप कसे असावे? तर शिक्षणाचे स्वरूप कसे असायला हवे? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा, अनुभव केंद्रित आणि विद्यार्थ्याच्या सक्रिय सहभागावर आधारित. कसे असायला हवे? अनुभव केंद्रित आणि विद्यार्थ्याच्या सक्रिय सहभागावर आधारित शिक्षणाचे स्वरूप असावे. प्रश्न क्रमांक 36, वर्गात प्रभावी अध्यापनासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया. काय आहे? शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया ही वर्गात प्रभावी अध्यापनासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. प्रश्न क्रमांक 37, ब्लूम यांच्या वर्गीकरणानुसार बोधात्मक क्षेत्रातील कॉग्नेटिव्ह डोमेन सर्वात उच्च स्तर कोणता? तर बोधात्मक क्षेत्रातील सर्वात उच्च स्तर हा पहा, ऑप्शन क्रमांक 3 मूल्यमापन. कोणता आहे? मूल्यमापन हा सर्वात उच्च स्तर आहे. प्रश्न क्रमांक 38, व्यक्तिमत्त्वाच्या ID, इगो, सुपर इगो या संकल्पना कोणी मांडलेल्या आहेत? तर या तिन्ही जी संकल्पना आहेत तर ते पहा, ऑप्शन क्रमांक 2 सिग्मंड फ्रॉइड. कोणी? सिग्मंड फ्रॉइड यांनी मांडलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 39, मुलाला एखादी गोष्ट शिकण्याची तीव्र ओढ असणे म्हणजेच काय? तर पहा, मुलाला एखादी गोष्ट शिकण्याची तीव्र ओढ म्हणजेच त्याला काय म्हटले जाते? तर ते ऑप्शन क्रमांक 1 अंतर्गत प्रेरणा म्हटले जाते. काय म्हटले जाते? अंतर्गत प्रेरणा म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 40, मुलाला शिकण्यासाठी बक्षीस आणि शिक्षा, रिवॉर्ड आणि पनिशमेंट यांचा वापर कोणत्या सिद्धांतात सांगितलेला आहे? तर पहा, मुलांना शिकण्यासाठी बक्षीस आणि शिक्षा यांचा वापर हा ऑप्शन क्रमांक 3 साधक अभिसंधान. काय आहे? साधक अभिसंधान या सिद्धांतात सांगितलेला आहे. प्रश्न क्रमांक 41, प्रकल्प पद्धती प्रोजेक्ट मेथड हे कोणत्या शैक्षणिक तत्वावर आधारित आहे? तर प्रकल्प पद्धत ही जी आहे तर ती पहा, ऑप्शन क्रमांक 4 प्रयोजनवाद. काय आहे? प्रयोजनवाद या शैक्षणिक तत्वावर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 42, मर्यादित स्मृती शॉर्ट टर्म्स मेमरीचा कालावधी अंदाजे किती असतो? तर पहा, मर्यादित स्मृतीचा जो कालावधी अंदाज असतो तर तो पहा, ऑप्शन क्रमांक 2 20 ते 30 सेकंद. किती असतो? कालावधी हा 20 ते 30 सेकंदाचा असतो. प्रश्न क्रमांक 43, मुलाच्या भाषिक विकासातील खाजगी भाषण प्रायव्हेट स्पीच म्हणजे काय? तर खाजगी भाषण म्हणजेच पहा, ऑप्शन क्रमांक 4 मुलाने स्वतःशीच बोलून स्वतःच्या कृतीने मार्गदर्शन करणे. काय आहे? मुलाने स्वतःशीच बोलून स्वतःच्या कृतीचे मार्गदर्शन करणे. प्रश्न क्रमांक 44, मायक्रो टीचिंगचा मुख्य उपयोग काय आहे?
तर मायक्रो टीचिंगचा मुख्य उपयोग हा पहा ऑप्शन क्रमांक 4, शिक्षक प्रशिक्षणादरम्यान अध्यापन कौशल्य विकसित करण्यासाठी. काय आहे? शिक्षक प्रशिक्षणादरम्यान अध्यापन कौशल्य विकसित करण्यासाठी मुख्य उपयोग आहे. प्रश्न क्रमांक 45, अध्यापनाची उद्गामी पद्धत कोणती आहे? तर अध्यापनाची उद्गामी पद्धत कोणती आहे? तर ती ऑप्शन क्रमांक 2 पहा, उदाहरणाकडून नियमाकडे जाणे. काय आहे? उदाहरणाकडून नियमाकडे जाणे. प्रश्न क्रमांक 46, एखाद्या विद्यार्थ्याला गणित सुटत नसेल आणि त्याने पेन खराब आहे असे म्हणणे हे पहा कोणत्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे? तर कोणते आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा, समर्थन तर्कसंगतीकरण. काय आहे? समर्थन आणि तर्कसंगतीकरण या यंत्रणेचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 47, बालकेंद्रित शिक्षणामध्ये चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन शिक्षकाची भूमिका काय असते? तर बालकेंद्रित शिक्षणामध्ये शिक्षकाची जी भूमिका असते तर ती पहा ऑप्शन क्रमांक 4, सुलभक आणि मार्गदर्शक. काय आहे? शिक्षकाची भूमिका ही सुलभक आणि मार्गदर्शक असते. प्रश्न क्रमांक 48, अध्ययन संक्रमण ट्रान्सफर ऑफ लर्निंगमधील शून्य संक्रमण म्हणजेच काय? तर शून्य संक्रमण म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 पहा, जुने ज्ञान नवीन शिकण्यावर कोणताही परिणाम करत नाही. काय आहे? जुने ज्ञान नवीन शिकण्यावर कोणताही परिणाम करत नाही म्हणजेच शून्य संक्रमण होय. प्रश्न क्रमांक 49, बुद्धिमत्तेच्या संदर्भात जी फॅक्टर म्हणजे काय? तर बुद्धिमत्तेच्या संदर्भात जी फॅक्टर म्हणजेच काय? तर ते ऑप्शन क्रमांक 2, सामान्य घटक. काय आहे? सामान्य घटक. प्रश्न क्रमांक 50, मुलाच्या सामाजिक विकासातील क्रीडा या घटकाचे महत्त्व काय आहे? तर क्रीडा या घटकाचे महत्त्व हे पहा ऑप्शन क्रमांक 2, नियम पाळणे आणि संघभावना शिकणे. काय आहे? नियम पाळणे आणि संघभावना शिकणे. प्रश्न क्रमांक 51, शिक्षकाने वर्गात प्रश्न विचारण्याचे मुख्य कारण काय असावे? तर शिक्षकाने वर्गात प्रश्न विचारण्याचे मुख्य कारण हे पहा ऑप्शन क्रमांक 2, मुलांची जिज्ञासा जागृत करण्यासाठी आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी हे मुख्य कारण असावे. प्रश्न क्रमांक 52, अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांसाठी RTIचे स्वरूप कसे असते? तर पहा, अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांसाठी RTIचे स्वरूप हे कसे असते? तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा, स्तराप्रमाणे मदत करणे. कसे असते? स्तराप्रमाणे मदत करणे हे स्वरूप असते. प्रश्न क्रमांक 53, हर्बर्ट यांनी दिलेल्या पंचपदीमधील पहिली पायरी कोणती? तर हर्बर्ट यांनी दिलेल्या पंचपदीमधील पहिली पायरी ही पहा ऑप्शन क्रमांक 2, प्रास्तावना किंवा पूर्वतयारी. कोणती आहे? प्रास्तावना किंवा पूर्वतयारी आहे. प्रश्न क्रमांक 54, अध्यापनाची समस्या निराकरण पद्धती प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड कोणत्या पायरीपासून सुरू होते? तर कोणत्या पायरीपासून सुरू होते? तर ती ऑप्शन क्रमांक 2 पहा, समस्येची जाणीव किंवा ओळख. काय आहे? समस्येची जाणीव किंवा ओळख या पायरीपासून सुरू होते. प्रश्न क्रमांक 55, बुद्धिमत्ता ही केवळ एकाच प्रकारची नसून ती बहुविधी असते असे कोणी म्हटलेले आहे? तर कोणी म्हटलेले आहे? तर ती ऑप्शन क्रमांक 1 पहा, हावर्ड गार्डनर. कोणी? हावर्ड गार्डनर यांनी म्हटलेले आहे. प्रश्न क्रमांक 56, एखाद्या विशिष्ट विषयातील विद्यार्थ्याची विशेष आवड शोधण्यासाठी कोणती चाचणी उपयुक्त ठरेल? तर कोणती चाचणी उपयुक्त ठरेल? तर ती ऑप्शन क्रमांक 3 पहा, अभिरुची चाचणी. कोणती? अभिरुची चाचणी ही उपयुक्त ठरेल. प्रश्न क्रमांक 57, विस्मरण फॉरगेटिंग कमी करण्यासाठी कोणती पद्धत सर्वोत्तम आहे? तर कोणती पद्धत सर्वोत्तम आहे? तर ती ऑप्शन क्रमांक 1 पहा, पुनरावृत्ती आणि सराव. कोणती आहे? पुनरावृत्ती आणि सराव ही पद्धत सर्वोत्तम आहे. प्रश्न क्रमांक 58, अध्यापनाची क्रीडन पद्धत प्ले वे मेथड कोणी सुरू केलेली आहे? तर अध्यापनाची क्रीडन जी पद्धत आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 3, कोल्डवेल कुक यांनी. कोणी? कोल्डवेल कुक यांनी सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 59, समावेशक वर्गखोलीमध्ये शिक्षकाची सर्वात महत्त्वाची भूमिका कोणती आहे? तर शिक्षकाची सर्वात महत्त्वाची भूमिका ही पहा ऑप्शन क्रमांक 4, प्रत्येक मुलाच्या गरजा समजून त्यानुसार अध्यापन करणे. काय आहे? प्रत्येक मुलाच्या गरजा समजून त्यानुसार अध्यापन करणे. प्रश्न क्रमांक 60, स्किनर यांच्या मते अध्ययन कशावर अवलंबून असते? तर स्किनर यांच्या मते अध्ययन हे जे असते तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1, वर्तन आणि त्यांचे परिणाम. कशावर अवलंबून असते? वर्तन आणि त्यांचे परिणाम यावर अवलंबून असते.